सागरी परिक्रमा. मग ही सागरी परिक्रमा सुरुवात कुठून झालेली आहे तर ते बघा. सुरुवात जर म्हटलं आपण तर 2 ऑक्टोबर 2024 इथून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. ते मे 2025 पर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो कालावधी आहे हा 8 महिन्याचा कालावधी आहे. लक्षात घ्या, हा जो कालावधी पूर्ण येतो तो 8 महिन्याचा प्रवास. प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला सांगता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे कसं करतात ते लक्षात घ्या बरं. ठीक आहे. आणि त्यांचं नाव येतं ते, आणि त्या दोन कोण सागर कन्या त्यांना बघा. सागर कन्या दिलना आणि रूपा. ठीक आहे. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि ते लेफ्टनंट कमांडर रूपा. ठीक आहे. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा. मग त्या आहे त्या कुठल्या तर दिलना आहे त्या केरळच्या आणि रूपा आहे त्या पॉंडिचेरीच्या. ठीक आहे. त्या केरळ, लक्षात घ्या, केरळ आणि पॉंडिचेरी. पॉंडिचेरी पुदुचेरी काही अडचण नाही, एकच येतं त्यावेळेस. ठीक आहे. एक मग हे कुठले आहे ज्यांच्याकडे त्या ज्या जहाजाने निघाल्या त्या INSV तारिणी. ठीक आहे. ज्यांनी त्यांचा प्रवास होत आहे बघा. INSV तारिणी यांनी निघालेले. ठीक आहे. मग त्या ठिकाणी वर्क करणार कोणती पवन ऊर्जा. पवन ऊर्जेचा तिथे वापर असणार आहे याला, हे महत्वाचं आहे. पवन ऊर्जेचा वापर होणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यासोबतच त्याचं किलोमीटर मग किती मैल मध्ये जर म्हटलं तर 21,600 मैल त्या प्रवास करणार. ठीक आहे. 21,600 बघा. या प्रवासामध्ये त्यांचं येणार आहे ते बघा 21,600 मैल. आणि जर समजा किलोमीटर मध्ये जर विचार करायला गेलो आपण तर जवळपास 40,000 किलोमीटर आहे. 40,000 किलोमीटर. किती सराव करावा लागला असेल त्यांना, सोपं नाहीये. 8 महिने समुद्रात राहा आणि दोघीच, सोपं नाहीये. ह्या गोष्टीला मानसिक तयारी खूप लागतं. ठीक आहे. आणि सुरुवात जर म्हटलं तर बघा, सुरुवात येथे लिहून घ्या. सुरुवात गोवा. शहर विचारलं जातं कधी तुम्हाला, कुठून सुरुवात झाली ती गोव्यावरून सुरुवात झालेली आहे त्यांची. ठीक आहे. आणि इथे परत हा एक मुद्दा लिहा. या प्रवासामध्ये त्या 2 वेळा विषुववृत्त आणि 3 महासागर ओलांडणार. ठीक आहे. 2 विषुववृत्त, दोनदा विषुववृत्त म्हणजे एकच विषुववृत्त आहे, दोनदा ओलांडणार म्हणजे क्रॉस करणार. आणि त्यानंतर 3 महासागर हे क्रॉस करणार आहेत. ठीक आहे. हे एक महत्वाचं येतं त्यामध्ये, लक्षात घ्या. त्यासोबतच 3 महासागर म्हणजे 3 महासागरामध्ये जर विचार केला तर एक अटलांटिक महासागर पण आहे. ठीक आहे. 3 मध्ये एक अटलांटिक पण येतोय आणि दुसरा हिंदी पण येतोय. हा पहिला आणि दुसरा अटलांटिक आणि हिंदी महासागर.